नमस्कार. वेगळे रंग आयुष्याचे या कथामालिकेत तुमचं स्वागत आहे. कथा आवडत असल्यास सबस्क्राईब करायला विसरू नका. वेगळे रंग आयुष्याचे भाग 80. इकडे अमू बोलत बोलत रूममध्ये आली. ती आत येताच शर्वने तिला मागून मिठी मारली. अमूने पटकन कॉल कट केला. किती वेळ, केव्हाची वाट बघत होतो मी. शर्व मिठी घट्ट करत म्हणाला. खाली सर्वच बोलत होते, माझं कौतुक करत होते, म्हणून लेट झालं. अमूने म्हटलं. हो का, मग माझ्याकडून नको का कौतुक करून घ्यायला तुला. एवढं गोल्ड मेडल मिळाल्यावर कौतुक तर व्हायलाच हवं ना, आणि ते पण खूप स्पेशल. काय वाटतं तुला. शर्वने म्हटलं. हो नक्कीच, हक्क आहे तुमचा, पण आता सोडा ना मला, फ्रेश तर होऊन येऊ द्या आधी. अमूने म्हटलं. ये तू, मी आहेच इथे. शर्व तिच्या गालावर किस करत म्हणाला. आलेच. असं बोलून अमू फ्रेश व्हायला गेली. काही वेळातच ती टॉवेलला चेहरा पुसत बाहेर आली. शर्व मोबाईलवर काहीतरी करत होता. त्याने तिला बघितलं आणि मोबाईल बाजूला ठेवून तिच्याकडे बघायला लागला. असं काय बघताय माझ्याकडे. अमूने त्याची ती नजर बघून विचारलं. बघतोय माझी बायको किती टॅलेंटेड आहे ते. शर्व तिच्याजवळ येत म्हणाला. अमू काही न बोलता फक्त त्याला बघत होती. मग काय हवंय माझ्या राणीला. माझ्याकडून एक्झाममध्ये टॉप केलं म्हणून. शर्व तिच्या गालावर बोट फिरवत म्हणाला. माझ्याकडे तुम्ही आहात बस, दुसरं काहीच नको मला. मला फक्त तुम्ही माझ्यासोबत उभे पाहिजेत कायम. काहीही परिस्थिती असली तरी माझा हात कधीच सोडू नका. अमूने म्हटलं. ते तर मी कायमच असणार आहे राणी, तू आणि मी वेगळे नाही आहोत. शर्वने म्हटलं. हो अहो, मला वाटतं आपण माधुरी काकू आणि यशवंत काकांना आपल्या नात्याबद्दल सांगायला पाहिजे. बाकी घरातील सर्वांना तर माहिती आहेच ना, मग त्यांना पण सांगायला हवं ना. अमूने म्हटलं. सांगूया, पण आता नको. आता ती सोनल पण आहे घरात, तिला नको कळायला आपल्याबद्दल एवढ्यात अजून. शर्वने म्हटलं. का. अमूने विचारलं. तुला तर माहितीच आहे तिच्याबद्दल, ती मूर्ख आहे. तिला आपल्याबद्दल कळलं आणि तिने काही नाटकं केली तर प्रॉब्लेम होईल. मिशन आता खूप महत्त्वाच्या टप्प्यात आला आहे. असं असताना मला कसलीही रिस्क घ्यायची नाही आहे. शिवाय तू पण आहेस की, तुझ्या बाबतीत पण मला कसलीही हलगर्जी करून नाही चालणार. म्हणून सध्या जे चालू आहे तेच राहू देत. शर्व म्हणाला. ओके, मग खाली जाऊया का. अमूने विचारलं. जायलाच पाहिजे का. मला माझ्या बायकोसोबत क्वालिटी टाईम स्पेंड करायचा होता. तिचं कौतुक करायचं पण आहे ना अजून. शर्वने म्हटलं. हो का, आता सर्व कौतुक करणार का. रात्रीसाठी पण शिल्लक ठेवा ना थोडं. अमूने म्हटलं. असं म्हणतेस. ठीक आहे, पण रात्री मात्र माझं मन भरेपर्यंत कौतुक करेल मी. तयार राहशील तू. शर्व डोळे मिचकावत म्हणाला. हो बाबा नक्की, तुमच्या मनासारखं होईल सर्व. चला आता खाली. अमूने म्हटलं. ओके चला मॅडम, तुम्ही म्हणाल तसं. असं बोलून शर्व आणि अमू खाली यायला लागले. अमू आधी खाली आली, त्यानंतर काही वेळातच शर्व पण सर्वांसोबत येऊन बसला. सोनल कुणालचा लॅपटॉप घेऊन बसली होती. तिला त्यातलं काही कळत तर नव्हतं, पण तिने जर तसं सांगितलं असतं तर नक्कीच सर्व तिच्यावर हसले असते, हे तिला चांगलंच माहिती होतं. अमू आणि शर्वला त्याबद्दल काहीच माहिती नव्हतं. त्या दोघांनी पण
तिच्याकडे तसं दुर्लक्षच केलं होतं. प्राचीने सर्वांसाठी कॉफी बनवून आणली होती. सर्व कॉफी पीत गप्पा मारत होते. शर्व पण हसत बोलत होता सर्वांशी. फक्त 12 वाजले होते ते सोनलच्या चेहऱ्यावर. प्राची वहिनी, मला एक इम्पॉर्टंट कॉल करायचा आहे. मी हे नंतर करते हं. असं बोलून सोनल पटकन तिथून उठून कोणी काही बोलायच्या आत पळाली. तिला तसं जाताना पाहून सर्वच हसायला लागलेत. काय झालं हसायला? तिला काम आहे म्हणून गेली ती. माधुरी चिडून सर्वांकडे बघत म्हणाली, अगं मम्मी, तिला कसलं काम असणार? स्वतःचं अडाणी पण लपवायला पडाली ती. तू तर खूप मोठं मोठं फेकून तिला हुशार बनवायचा प्रयत्न केला, पण काही फायदा झाला नाही. प्राची हसतच माधुरीला म्हणाली, गप तू, तिने प्रयत्न तरी केला. तुम्हा लोकांना तर ते पण येत नाही. आता सांग तुझ्या अमूला करायला, तिला तरी येत आहे का बघू. माधुरीने म्हटलं, अगं मम्मी, तिला का मध्ये घालते तू? ती काही म्हणत नाही की मला सर्वच येतं म्हणून. तुमच्यासारख्या बढया नाही मारत आहे ती. कुणालने म्हटलं. अमूचं नाव घेतलं तसं शर्वला राहावलं नाही. काय झालं काकी? शर्वने विचारलं. अरे, या कुणालचा लॅपटॉप खराब झालाय, तर मी त्याला म्हणते की अमेयाला दे, ती करून देईल ठीक. किती हुशार आहे ती, पहिली आली आहे, लगेच करेल ती. माधुरीने म्हटलं. मम्मी, काय चाललंय तुझं? अगं, ह्या अशा वस्तू प्रॉपर दुकानात नेऊन दुरुस्त केल्या जातात. वेगळे कोर्स असतात दुरुस्ती शिकायचे. कुणाल जाईल घेऊन. वैभव जरा मोठ्या आवाजात म्हणाला. कुणाल, दे तो लॅपटॉप अमेयाकडे. शर्वने म्हटलं. भाई, काही गरजेचं नाही आहे ते एवढं. मला काही काम नाही आहे लगेच. मी करून घेईल नंतर ते. कुणाल थोडा घाबरून म्हणाला. मी काय म्हणालो कळलं नाही का तुला? शर्व आवाजात जरब आणून कुणालला म्हणाला. कुणालने लॅपटॉप अमूजवळ दिला. काय झालंय? अमूने लॅपटॉप घेत कुणालला विचारलं. ते व्हायरसमुळे सिस्टीम बंद पडली आहे, कुणाल म्हणाला. ओके, मी बघते काय करता येतं ते. अमू लॅपटॉप बघत म्हणाले. तसं कुणालने होकारात मान हलवली. अमूला जमेल का गं? अंजू शुभ्राला हळूच म्हणाली. काही वेळ थांब, कळेलच. शुभ्रा डोळे मिचकावत अंजूला म्हणाली. अमूने काही मिनिटातच लॅपटॉप कुणालसमोर पकडला आणि म्हणाली, छान आहे, मला आवडली. डोळे मिचकावत अमू त्याला म्हणाली. काय आवडली? प्राची डोळे छोटे करत कुणालला बघून म्हणाली. लॅपटॉप आवडला माझा तिला. हो ना ग? कुणाल पटकन लॅपटॉप बंद करत म्हणाला. ती आवडली म्हणाली, आवडला नाही. काय आहे बघू दे मला. प्राची कुणालकडे जात म्हणाली. गप ग तू. अमू, माझा लॅपटॉप इतक्यात कसा काय ठीक केलास तू? कमाल आहे अगदीच. प्रोफेशनल व्यक्तीला पण जमणार नाही इतक्या लवकर करणं. कुणाल विषय बदलवत अमूला म्हणाला. त्यात काय विशेष नाही आहे, पण माझी छोटी जाऊ मात्र आवडली मला. अमू हळूच कुणालला म्हणाली. मला पण खूप आवडते ती. कुणाल पण हळूच तिला म्हणाला. हो ना, मग कधी भेटवताय आम्हाला? अमूने त्याला विचारलं. तू भेटणार तिला? कुणाल आनंदाने म्हणाला. हो, मग काय, आवडेल मला. आणि मलाच नाही तर
शुभ्रादी आणि अंजुदीला पण आवडेल तिला भेटायला, अमूने म्हटलं. हो, ती येणार आहे इथे परवा. त्यानंतर भेटवतो, पण माझ्या मम्मीला कळायला नको हं, कुणालने म्हटलं. नाही कळणार, डोंट वरी, अमू म्हणाली. काय चाललंय तुमचं दोघांचं, प्राची कुणाल आणि अमूला बघत म्हणाली. काही नाही, तुला बोलायलाच पाहिजे का मध्ये, कुणाल. मला काय, भाईला बघ, तो तुझ्याकडेच बघतोय, प्राची शर्वकडे नजर टाकत म्हणाली. कुणालने घाबरून शर्वकडे पाहिलं आणि पटकन सरळ बसला. सर्वजण कुणालला हसत होते. काय रे, भाईच्या फक्त बघण्यानेच फाटली वाटतं तुझी, आधी हसतच कुणालला म्हणाला. मग काय यार, कसा बघतो तो थंड नजरेने, मला खूप भीती वाटते त्याच्या नजरेची, कुणालने म्हटलं. मग कशाला असे कामं करावं माणसाने की समोरचा रागवेल, शर्व हळू आवाजात कुणालला म्हणाला. मी काय केलं, फक्त बोलत तर होतो, माहिती मला तुझी लाडकी बायको आहे ती, पण सोबत माझी वहिनी पण आहेस ना, आणि मी अंजू वहिनी आणि शुभ्रा वहिनीसोबत पण तर असंच बोलतो ना, वैभव दादाला आणि आदी दादाला तर काही प्रॉब्लेम नाही आहे, मग तूच का डोळे वटारतोस एवढे, कुणाल म्हणाला. काय, शर्व कुणालचं एवढं बोलणं ऐकून म्हणाला. काही नाही, कुठे काय, पार्टी करायची आहे ना, कधी करायची ठरवायला हवं ना, कुणाल विषय बदलवत म्हणाला. अरे हो डॅड, पार्टी कधी करायची, आधी थोडं बाजूला बसलेल्या अविनाशरावांना म्हणाला. कधीही चालेल मला तर, तुम्ही लोक का ठरवा काय ते, अविनाशरावांनी म्हटलं. परवाला ठेवूया, उद्या आम्ही दोघे पण नसणार आहोत, शर्व आदीला म्हणाला. का रे भाई, वहिनीला घेऊन डेटवर चाललाय का उद्या, कुणाल मस्तीतच म्हणाला. डेटवर जाईल नाहीतर हनीमूनला जाईल, तुला काय करायचं आहे रे सोमड्या, माझी बायको आहे, हवं तेव्हा आणि हवं तिथे नेऊ शकतो मी तिला, कळलं, शर्व रागात म्हणाला. हो बाबा, मी कुठे काय म्हणतोय, मी तर फक्त विचारलं तुला, कुणाल चेहरा उतरवून म्हणाला. कुणालला तसं बघून अमूला वाईट वाटलं. अहो, काय करताय तुम्ही, विनाकारण कशाला बोलताय त्यांना, काहीही विषय नाही आहे, उगाच वाढवू नका, अमू शर्वला म्हणाली. अगं राणी, मी कुठे विषय वाढवतोय, हा कुणाल विनाकारण मध्ये बोलत असतो, शर्व हळू आवाजात अमूला म्हणाला. शर्वचा इतका हळू आणि सॉफ्ट टोन ऐकून सर्व एकमेकांना बघायला लागले. वाह, याला म्हणतात बायकोचा दरारा, बायको एक वाक्य काय बोलली, शर्वराव लगेच नरमले, वैभव हसत म्हणाला. बाकी सर्व पण त्याला हसतच होते. शर्वने एक नजर सर्वांवर फिरवली, तसे सर्व शांत झालेत. झालं असेल तर पुढे बोला, शर्व म्हणाला. आजचा मंडे ना, मला काय वाटतं ना, आपण पार्टी विकेंडला करूया, उद्या ही दोघे नाहीत आणि त्यानंतर मला 2 दिवसांसाठी पुण्याला जायचं आहे, आदीने म्हटलं. हो चालेल ना, आम्हाला पण आमच्या एका फ्रेंडकडे जायचं आहे, तर अंजू आपण पण जाऊन येऊया 2 दिवसात, वैभव म्हणाला. हो चालेल, अंजूने होकार दिला. ओके फिक्स, मग विकेंडला पार्टी,
डॅड, झालं आमचं फायनल. या विकेंडला पार्टी करूया. आधीने म्हटलं. ओके, मला काही प्रॉब्लेम नाही. अविनाशरावांनी होकार दिला. 2 दिवसांनी सकाळी. सुनबाई, आज घरात एवढी शांतता का आहे? मुलं कुठे गेलीत? अप्पा बाहेरून फिरून आल्यावर हॉलमध्ये बसत म्हणाले. हो, सर्व बाहेर गेले आहे आज. आधी पुण्याला गेलाय. सर्व सकाळीच त्याच्या कामाला निघून गेला. अंजू आणि वैभव पण त्यांच्या मित्राला भेटायला गेले. आणि बाकीचे त्यांच्या रूम्समध्ये आहेत, अवंतिका सांगत होत्या. बरं, मला चहा मिळेल का? अप्पांनी म्हटलं. हो, लगेच आणते. अवंतिकाने होकार दिला. काही वेळातच सर्व नाश्त्याला खाली आलेत. अवंतिका, मला आज ऑफिसला जायचं आहे. काही लोक येणार आहेत भेटायला. आधी नाही आहे तर मला जावं लागेल, अविनाशराव अवंतिकाला सांगत होते. हो, ठीक आहे, अवंतिका नाश्ता लावत म्हणाली. आम्ही पण आज जरा बाहेर जाऊन येऊ म्हणतो आहे. माधुरीच्या मामे बहिणीने प्राचीला घेऊन बोलवलं आहे, तर जाऊन येऊ, यशवंतराव सांगत होते. अरे, सर्वच बाहेर जात आहे का आज? तुला नाही जायचं का रे कुणाल कुठे? अप्पांनी विचारलं. तसे जायचं तर नाही आहे, पण आता तुम्ही म्हणताय तर जाऊनच येतो, कुणाल हलकं असत म्हणाला. हो, बदमाश, जायचं तर आहे, उगाच माझं नाव घालतो मध्ये, अप्पा कुणालला पाठीवर चापट मारत म्हणाले. आव, लागलं ना मला आजोबा. अजूनही केवढी पावर आहे तुमच्या हातात? कुणाल, मग काय तुमच्यासारखं आहे का? आमच्या पिढीने गावरान गाईचे दूध तूप खाल्लेलं, तुमच्यासारखं ते पिझ्झा आणि बर्गर नाही खाल्लं, अप्पा हसत म्हणाले. तसे कुणालने तोंड वाकडं केलं. काय ग अवंतिका, तुझी सून आणि तिची ती हुशार बहीण कुठे आहे? एवढा उशीर झाला तरी अजून झोपूनच असणार. ही सोनल बघ, लवकर उठून तुला मदत करते, माधुरीने म्हटलं. अगं, शुभ्रा आशूला घेऊन आहे आणि अमूचं म्हणशील तर काही करत असेल ती, अवंतिकाने म्हटलं. तू तर त्यांचीच बाजू घेशील. काय जादू केली आहे त्या दोघी बहिणींनी तुझ्यावर काय माहीत. सोड. सोनल, आम्ही बाहेर जातोय, तर तू घरीच थांबते की आमच्यासोबत येतेस? माधुरीने विचारलं. नाही आंटी, मी घरीच थांबते. अवंतिका आंटींना हेल्प पण होईल थोडी, सोनलने म्हटलं. अगं बाई, किती समजूतदार आहेस तू. अवंतिका, तूच बघ बाई आता, डोळे उघडून नीट, माधुरीने म्हटलं. यावर अवंतिका काहीच म्हणाली नाही, पण प्राचीने मात्र डोळे फिरवले. काही वेळातच ते सर्वजण बाहेर गेले. घरात फक्त अवंतिका, शुभ्रा, आशू, अमू आणि सोनल बस एवढेच होते. अप्पा पण रोजसारखे फिरायला गेले होते. शुभ्रा, अगं झाला काय टिफिन तयार? तुमच्या डॅडला भूक लागून जाईल ग, उशीर नको व्हायला. खूप दिवसांनी इतक्या वेळ ऑफिसमध्ये आहेत, त्यात बाहेरचं काही खाणार नाहीत. लवकर कर, मी देऊन येते पटकन, अवंतिकाने म्हटलं. हो, झालंच आहे, पण तुम्ही कसं जाणार मॉम? एकही कार नाही आहे घरी, शुभ्राने म्हटलं. अगं, कॅबने जाते ना, नको काळजी करू, लगेच येते मी जाऊन, अवंतिकाने म्हटलं. मॉम, ही सोनल आहे ना, रिकामीच आहे, हिला पाठवूया. काय ग, जाशील ना तू टिफिन घेऊन? शुभ्रा किचनमध्ये पाणी पिणाऱ्या सोनलला म्हणाली. मी जाईल, सोनल थोड्या रागात म्हणाली. अगं नको, ती पाहुणी आहे आपली,
तिला कशाला काम सांगायचं? अवंतिकाने म्हटलं. अहो मॉम, आवडतं तिला आपल्या घरी काम करायला, हो की नाही ग? शुभ्राने विचारलं. हो, म्हणजे जाते ना मी, सोनल बारीक आवाजात म्हणाली. काही नको, ती गंमत करते, जा तू तुझ्या रूममध्ये, अवंतिकाने म्हटलं. थँक गॉड, मला वाटलं आता काय त्या म्हाताऱ्याचा टिफिन घेऊन जावं लागतं की काय. असले फालतू नोकरांचे कामं काय सोनल करणार? सोनल मनातच स्वतःला म्हणत रूममध्ये निघून गेली. काय ग शुभ्रा, कशाला तिला बोललीस? मी आलेच जाऊन, अवंतिकाने म्हटलं. कोण कुठे जात आहे? अमू किचनमध्ये येत म्हणाली. मॉम जात आहे डॅडसाठी लंच घेऊन ऑफिसमध्ये, शुभ्राने म्हटलं. मी असताना मॉमला जायची काय गरज? आणि सदू काका कुठे आहेत? अमूने विचारलं. अगं काही हरकत नाही आहे बेटा, मी जाईल ना. आज नेमकं घरी कोणीच नाही आहे. सदू पण सुट्टीवर आहे, ड्रायव्हर पण नाही आहे, म्हणून म्हटलं मीच जाते. तू पण तरी सारखी फिरतच असतेस. आज घरी आहे तर आराम कर, अवंतिकाने म्हटलं. मी काय विनाकारण फिरते का? दे गदी तू टिफिन, जाते मी मस्त माझ्या नवऱ्याच्या बुलेटवर, अमू डोळे मिचकावत म्हणाली. दे ग बाई, ही काही ऐकणार नाही, अवंतिका म्हणाल्यात. मग काय, माझ्या डॅडला माझ्या हाताने वाढून देणार, मग कसे खुश होतील ते, अमू म्हणाली. हो ग, तू तर अशी ही लाडकीच आहेस तुझ्या डॅडची. जा आता लवकर, अवंतिकाने म्हटलं. हो, बाय स्वीट लेडीज, लव यू बोथ, अमू त्या दोघांकडे फ्लाइंग किस करत म्हणाली. चल बदमाश, अवंतिकाने तिला म्हटलं. अमू शर्वची बुलेट घेऊन आनंदम ग्रुप ऑफ कंपनीच्या ऑफिसला निघाली. आता ऑफिसमध्ये काय गोंधळ घालते अमू काय माहीत. तुम्हालाही उत्सुकता असेल ना, तर मग वाट बघा पुढच्या भागाची. धन्यवाद.